आलं. दंडवत. महानुभाव विचार या यूट्यूब चॅनलवरून दररोज आपण ज्ञान श्रवण करीत आहात. श्रीमद भगवद्गीता ज्ञान यज्ञ दररोज प्रक्षेपित करीत आहोत आम्ही. त्याचप्रमाणे सुंदर वैराग्य नावाचा एक अप्रतिम व अप्रकाशित असलेला ग्रंथ देखील आपल्या समोर आम्ही सादर केलेला आहे. तो सुद्धा दररोज त्याचे सुद्धा सादरीकरण होत आहे. आणि अधूनमधून काही ज्ञानावरती प्रबोधन हे सुद्धा आम्ही करीत आहोत. आज श्रीमद भगवद्गीतेचं सादरीकरण झालेलं आहे. सुंदर वैराग्य या ग्रंथाचं सुद्धा आपल्या समोर प्रस्तुतीकरण केलेलं आहे. आणि आता एक छोट्याशा विषयावरती ज्ञानाची माहिती सादर करीत आहोत. अध्यात्मामध्ये प्रवृत्ती व निवृत्ती असे दोन मार्ग आहेत. गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. गृहस्थाश्रम म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी, दैनंदिन आचरण कसं असावं याबद्दल माहिती आहे. प्रत्येक गृहस्थाश्रमी यांना असायला हवी. सप्तव्यसनांचा त्याग, शेती, व्यवसाय, व्यापार, राजकारण हे सर्व करीत करीत नैष्कर्म्य सिद्धी कशी प्राप्त करावी, ईश्वराची भक्ती कशी करावी, हे गृहस्थाश्रम धर्मामध्ये सांगितल्या गेलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये अर्जुनाला कुरुक्षेत्र भूमीवरती श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान निरूपण केलं. या ज्ञानामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये गृहस्थाश्रम म्हणजे काय, गृहस्थाश्रमात कसे आचरण करावे, गृहस्थ धर्म काय आहे याचं सुंदर विवेचन आलेलं आहे. अर्जुन हा राजपुरुष आणि तो गृहस्थाश्रमी असतो. तो युद्धाच्या तयारीने त्या कुरुक्षेत्रावरती आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण हे त्याच्या रथाचे सारथी असतात. आणि कुरुक्षेत्र भूमीवरती आल्यानंतर हा अर्जुन तेथील प्रतिपक्षाला, कौरव पक्षाला बघून आपले सगळे कर्तव्य कर्म विसरून जातो, मोहाने ग्रस्त होतो. आणि मग हा अर्जुन मनामध्ये असे वेगवेगळे नकारात्मक विचार करायला लागतो. आणि मग तो या निष्कर्षापर्यंत येतो की मला युद्ध करायचं नाही. आणि मग तो हतबल होतो आणि या युद्धातून बाहेर पडण्याचा विचार तो भगवान श्रीकृष्णाला बोलून दाखवतो. वास्तविक तो गृहस्थाश्रमातील एक राजपुरुष आहे. त्याचं कर्तव्य काय आहे, त्याचा धर्म कोणता आहे, या गोष्टीची त्याला विसर पडलेला आहे, मोहाने ग्रासलेला आहे. आणि तो भगवंताला म्हणतो की मी आता युद्ध करत नाही. हे युद्ध करण्यापेक्षा, हे राज्य प्राप्त करण्यापेक्षा मी कुठेतरी दूरदेशी जाऊन आणि भिक्षा मागून मी निर्वाह करू इच्छितो. मला हे युद्ध करायचं नाही. थोडक्यात
तो प्रवृत्तीपर मार्गाचा त्याग करून निवृत्तीपर मार्गावर चालण्याचे तो विचार बोलून दाखवत आहे. दूरदेशी जाऊन संन्यास मागून गुरुन हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तोम भैक्षमपिह लोके हत्वार्थ कामांस्तु गुरुन ह्यैव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. तो की हे युद्ध करण्यापेक्षा भिक्षा मागून निर्वाह करेन, परंतु मला हे युद्ध करायचं नाही असं तो बोलतो. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जे गीताशास्त्र निरूपण केलं, त्या गीताशास्त्रामध्ये त्याला भगवंतांनी सांगितलं की तुझे कर्तव्य काय आहे, तू गृहस्थाश्रमामध्ये आहेस, या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आलेला आहेस. तुझा राजधर्म काय आहे, तुझा क्षत्रिय धर्म काय आहे, आणि तू भिक्षा मागून निर्वाह करण्याची भाषा बोलतोस, हे योग्य नाही. आणि मग त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी त्याला निरूपण केलं. त्या गीताशास्त्रामध्ये उत्तम प्रकारे गृहस्थाश्रम धर्माचं निरूपण आलेलं आहे. तो गृहस्थ धर्म म्हणजे निरूपण करणारे ईश्वर अवतार आणि शास्त्र श्रवण करणारा एक गृहस्थाश्रमी पुरुष, आणि त्याच्यासमोर भगवंतांनी गीताशास्त्राचं जे काही सादरीक म्हणजे निरूपण केलेलं आहे, भगवंत त्याला थोडक्यात असं सांगतात की तू आता क्षत्रिय धर्माचं पालन कर, युद्ध कर, आणि हे युद्ध करत तू राजधर्माचा स्वीकार कर, आणि मग याच्यामध्ये जनक राजासारखं तू निष्कर्म सिद्धीला प्राप्त हो, निष्काम कर्मयोगी हो, आणि त्याच्यानंतर मग तो संन्यास वगैरे या मार्गाने पुढची तुझी वाटचाल होणार आहे. परंतु आताचा जो समय आहे तो गृहस्थाश्रम धर्माचं पालन करण्याचा, क्षत्रिय धर्माचं पालन करण्याचा हा समय आहे. आणि म्हणून तू या क्षत्रिय धर्माचं तू पालन कर. क्षत्रिय धर्माचं पालन करणे म्हणजेच तुझा गृहस्थाश्रम तू उत्तम प्रकारे पहिले या ठिकाणी आचरण कर, आणि या गृहस्थाश्रमात नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून आणि मग पुढच्या गोष्टी तू पुढे जसा धर्म समोर उभा राहील त्याप्रमाणे तू आचरण कर, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. ही द्वापार युगाची अस्तिपरी आहे. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला हा धर्म आहे. याच्यामध्ये गृहस्थाश्रम पण धर्म आहे, संन्यासाश्रम धर्म आहे. संन्यास धर्म, गृहस्थ धर्म या दोन्हीचंही याच्यामध्ये प्रतिपादन आहे. द्वापार युगामधलं ही संन्यासाश्रमाची, गृहस्थाश्रमाची अस्तिपरी भगवद्गीतेमध्ये सांगितलेली. अस्तिपरी म्हणजे कसे राहावे. आणि त्यानंतर मग कलियुगामध्ये आमचे परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू यांनी भक्तिजनांना निरूपण केलेलं जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे, लीळाचरित्र आहे, यामध्ये श्री चक्रधर स्वामींनी निवृत्तांची अस्तिपरी म्हणजे जी अस्तिपरी निरूपण केलेली आहे ती निवृत्तासाठी केलेली आहे. संपूर्ण ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जे निरूपण केलेलं आहे ते पूर्ण निरूपण निवृत्तांसाठीच आहे. गृहस्थाश्रमांसाठी गृहस्थाश्रम धर्म एकदा श्री चक्रधर प्रभू बळेग्रामला असताना काही महाजन मंडळी श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला आलेले आहेत. स्वामींच्या समोर दंडवत करून बसलेले आहेत आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करतायत की प्रभूजी आम्हाला संन्यास धर्माचे निरूपण करा. ते महाजन ग्रस्ताश्रमातील आहेत परंतु जिज्ञासा मात्र संन्यास धर्मातील करतायत आणि स्वामींना म्हणतात जीजी आम्हाला संन्यास धर्माचे निरूपण करा. त्यावेळेस श्री चक्रधर स्वामी त्यांना म्हणतात की जे होऊन यासा ते पुसाना. तुम्ही गृहस्थ आहात, तुम्हाला गृहस्थाश्रम धर्माची जिज्ञासा असायला हवी. तुम्ही संन्यास धर्माचा विचार न करता आहात. जे होऊन असा ते पुसाना. आणि मग ते म्हणतात जीजी तर मग आम्हाला गृहस्थ धर्म निरूपण करा.
आणि मग श्री चक्रधर स्वामींनी तेथे महाजनांना गृहस्थ धर्माचे निरूपण केलेले आहे. पूर्ण लीळा चरित्रामध्ये गृहस्थ धर्माचे निरूपण या ठिकाणी झालेले आहे. ज्याप्रमाणे श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गृहस्थ धर्म म्हणजे यांनी अर्थात की तो ते सर्व कर्तव्य कर्म टाकून संन्यासी बनून दूर विदेशी जाऊन भिक्षा मागून निर्वाह करण्यासाठी तो तयार झालेला आहे, परंतु तो संन्यास मार्गासाठी पात्र नसलेला तो गृहस्थाश्रमी अर्जुन भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की नाही, पहिले तू इथले कर्तव्य कर्म कर. त्या ठिकाणी उत्तम प्रकारे श्रीमद भगवद्गीतेमध्ये गृहस्थ धर्माचं निरूपण भगवंतांनी केलेलं आहे त्याला अर्जुनाला, आणि संन्यास धर्माचं त्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे इथे लीळा चरित्रामध्ये गृहस्थ धर्माचं निरूपण या ठिकाणी महाजनांना केलेलं आहे. हा प्रसंग वगळला तर पूर्ण लीळा चरित्रामध्ये सर्वत्र निवृत्तांचं निरूपण, निवृत्तांसाठी निरूपण, संन्यास धर्माचेच निरूपण आपल्याला अथपासून इथपर्यंत सर्वत्र आढळून येते. ब्रह्मविद्या सूत्रपाठाची केशीराज बासांनी बांधणी केली. त्या सूत्रपाठामध्ये सुद्धा संन्यास धर्माचे अस्तिपरी 6 वचनांची अस्तिपरी आपणा समोर आहे, पूर्णपणे निवृत्तांसाठी आहे. आचार मालिका, विचार मालिका, हे संपूर्ण सूत्रपाठ, हे सर्वत्र हे संपूर्ण गृहस्थ संन्यास धर्माचे निरूपण आहे. पण जो श्री चक्रधर प्रभूंनी महाजनांना गृहस्थ धर्म निरूपण केलेला आहे, त्या गृहस्थ धर्माचा समावेश, त्या निरूपणाचा समावेश लीळा चरित्रामध्ये त्या ठिकाणी श्री माहिम भट्टांनी व श्री नागदेवाचार्यांनी लीळा चरित्रात केलेला दिसून येत नाही. बळेग्रामला जे श्री चक्रधर प्रभूंनी महाजनांना निरूपण केलं, गृहस्थ धर्माचं निरूपण केलं, ते गृहस्थ धर्माचं निरूपण लीळा चरित्रामध्ये समाविष्ट केलेलं आज दिसत नाही. कारण त्या ठिकाणी कोणता गृहस्थाश्रम धर्म निरूपण केला, स्वामींनी काय निरूपण केले, ती सूत्रवचन लीळा चरित्रामध्ये किंवा सूत्रपाठामध्ये समाविष्ट केलेली आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं पूर्णपणे लीळा चरित्र संपूर्णपणे संन्यास धर्मावर भर देणारं, निवृत्तांच्या आचार मार्गावर भर देणारं हे संपूर्ण शास्त्र आहे. मग या कलियुगामध्ये, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंत या ईश्वर अवतारांनी सांगितलेली अस्तिपरी, आणि कलियुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेली अस्तिपरी, संन्यास मार्गीयांच्या ह्या अस्तिपरी वेगवेगळ्या आहेत. द्वापार युगाची अस्तिपरी वेगळी आणि कलियुगातील संन्यास मार्गीयाची अस्तिपरी वेगळी. परंतु ग्रस्त धर्मीयांनी द्वापार युगामध्ये ग्रस्त धर्म ईश्वर भक्तांनी कसा पालन करावा आणि कलियुगामधील ईश्वर भक्तांचा ग्रस्ताश्रम धर्म कसा, हे मात्र एकच असल्याचं आढळून येते. कारण द्वापार युगामधला ग्रस्त धर्म आणि कलियुगामधला ग्रस्त धर्म हा श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला जो ग्रस्त धर्म आहे तो एकच आहे. सारांश, कलियुगामधील जे उपदेशी आहेत, गृहस्थ श्रमामध्ये राहणारे जे ईश्वर भक्त आहेत, त्यांनी गृहस्थाश्रम धर्माचं पालन कशा आधारे, कोणत्या शास्त्राधारे करायचं, तर श्रीमद भगवद्गीतेच्या शास्त्राधारे करायचे. आज या कलियुगामध्ये जे गृहस्थाश्रमी आहेत, विवाह करतात, संसार करतात, प्रपंच करतात, शेती करतात, व्यापार करतात, व्यवसाय करतात, राजकारण करतात, सत्ता प्राप्त करतात,
सत्तेचा उपभोग घेतात, हे सर्व ग्रस्ताश्रमामध्ये ते करत आहेत. या सर्व कर्मासाठी लीळा चरित्रामध्ये कुठले निर्देश आहेत? मग हे यांचा हा धर्मपालन, ग्रस्ताश्रम धर्मपालन कशाच्या आधाराने करायचा? तर तो श्रीमद भगवद्गीतेच्या आधाराने करायचा. म्हणजे आजच्या या कलियुगातील ग्रस्ताश्रमीयांना श्रीमद भगवद्गीतेतील ग्रस्ताश्रमाचं ज्ञान परम आवश्यक आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं निरूपण निवृत्तांसाठी आहे, म्हणजे संन्यास धर्माचं निरूपण स्वामींनी केलेलं आहे. पण ग्रस्त धर्माचं निरूपण जे महाजनांना केलं स्वामींनी, ते निरूपण सुद्धा श्री नागदेवाचार्य आणि श्री माईम भट्टांनी लीळा चरित्रामध्ये समाविष्ट केलेलं दिसत नाही. मग हा ग्रस्ताश्रम जो वर्ग आहे, महानुभाव पंथामधला ग्रस्ताश्रमी वर्ग, मग त्यांनी कुठल्या आचार धर्माचं पालन करायचं, कुठला ग्रस्त धर्म पालन करायचा? तर तो भगवान श्रीकृष्णांनी द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्र भूमीवर अर्जुनाला जो गीतेच्या रूपाने सांगितलं, त्या गीता शास्त्रातील ग्रस्ताश्रम धर्माचं पालन आजच्या ह्या उपदेशी वर्गाने महानुभाव पंथामध्ये करावं, असं श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे. स्वामी श्री चक्रधर प्रभू ज्यावेळेस उत्तरा पंथाला निघाले, त्यावेळेस स्वामींनी भक्तिजनांना सांगितलं, आना माहिम भट्टाशी भगवद्गीता वाचेन. या वाक्याचा अर्थ काय आहे? भगवान श्री चक्रधर स्वामींनी भगवद्गीता वाचायला सांगितलेली, आना माहिम भट्टाशी, माहिम भट्टांना भगवद्गीतेचा निर्देश केलेला आहे. आणि या कलियुगात जे महानुभाव पंथातील ग्रस्ताश्रमी आहेत, त्यांनी श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान शास्त्र आत्मसात करून त्यामध्ये जो ग्रस्ताश्रम सांगितलाय त्याचं पालन करावं, असा निर्देश केलेला आहे. असा आपल्याला यातून अर्थ काढता येतो. आता आम्ही आज ग्रस्ताश्रमियांमध्ये निवृत्तांचं जे शास्त्र, जे श्रीमद भगवत ब्रह्मविद्या शास्त्र आहे, हे शास्त्राचं अध्ययन सर्वत्र सार्वत्रिक ग्रस्ताश्रमी करताना दिसत आहेत. ग्रस्ताश्रमामधील आमचे वासनिक बंधू, आमचे सर्व हे उपदेशी वर्ग जे आहे, ते ब्रह्मविद्या शास्त्राचा आत्मसात करतायत, आस्तिपरिचय वचन अभ्यासतायत, आचार धर्माचं, सूत्रपाठ ग्रंथाचं, लीळा चरित्राचं अध्ययन करतायत. परंतु ज्यावेळेस ग्रस्ताश्रमामध्ये ते शेती करतात, व्यवसाय करतात, व्यापार करतात, राजकारण करतात, राजसत्ता प्राप्त करतात, जीवन ग्रस्ताश्रमामध्ये पुत्रादी, स्त्री, पुत्र, नातेसंबंध या संबंधी जे काही त्यांचे कर्तव्य कर्म वगैरे याबद्दल सूत्रपाठ ग्रंथामध्ये त्यांना काय निर्देश आहेत, कुठले सूत्रवचन आहेत, ते त्यांना माहिती नाहीत. कारण सूत्रवचनाचं पूर्णच निवृत्ताचंच हे शास्त्र आहे. मग या प्रसंगी श्रीमद भगवद्गीतेतील सांगितलेल्या ग्रस्ताश्रम धर्माचं पालन महानुभाव पंथीय ग्रस्ताश्रमी यांनी करावं, हे अपेक्षित आहे. आता काही जण असंही म्हणतील की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं, मग आता युद्ध करायचं का मग आपल्या ग्रस्ताश्रमी महानुभाव उपदेशी लोकांनी? जर तुम्ही गीतेचं सूक्ष्मपणे शास्त्राचं अध्ययन केलं तर तुम्हाला असं आढळेल की भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आज्ञापालन करायला सांगितलेलं आहे. माम अनुस्मर, माझे अनुसरण कर, मी जे काय सांगतो त्या आज्ञेचं पालन कर, हे भगवंताची आज्ञा आहे. त्या ठिकाणी अर्जुनाच्या समोर जो प्रसंग होता तो युद्धाचा होता, आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की हा प्रसंग आहे आणि हा असा प्रसंग आलेला आहे, तुझ्या ग्रस्ताश्रमातलं हे कर्तव्य आहे आणि तू युद्ध कर, असं भगवंतांनी जरी सांगितलं तरी याच्याही पुढे भगवंत म्हणतात की माझ्या आज्ञांचं पालन कर. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, अहम त्वा सर्व पाप्योभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. तू मला शरण ये, आणि शरणांगताचं जे कर्तव्य आहे
ते आज्ञेचं पालन करणे. पूर्ण भगवान श्रीकृष्णांनी निरूपण केलेल्या भगवद्गीतेमध्ये आपल्याला एकच असं शेवटचं सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करा. हाच भगवद्गीतेचा सार आहे. परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करा. माम अनुस्मर. म्हणून भगवद्गीता अध्ययन केल्यानंतर परमेश्वराच्या ज्या काही आज्ञा आहेत त्या आज्ञेचं पालन करणं हेच एक दास, एक सेवक या भूमिकेतून प्रत्येक भक्ताचं शरणागताचं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक ग्रस्ताश्रमी युद्धच करायला पाहिजे असं भगवंताचं त्या ठिकाणी अर्जुनाला ती आज्ञा होती. त्याच्यामधला जो ग्रस्ताश्रम धर्म आहे हा ग्रस्ताश्रम धर्म आजही आपण उपदेशी लोक जे आहेत आपले महानुभावपंथीय ग्रस्ताश्रमी लोक भगवद्गीतेचंच त्याच मार्गाने आचरण करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच महानुभाव पंथातील जे पूर्वीचे ज्ञानी साधू संत होते त्यांनी श्रीमद भगवद्गीतेवर 78 गीता टीका लिहिलेल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे की 78 गीता टीका, त्याच्यातली शेवटची गीता टीका ही आराध्य मुरलीधर शास्त्रींनी लिहिलेली आहे, रहस्यार्थ चंद्रिका. या 78 गीता टीका लिहिलेल्या आहेत. आणि याच्यावरून आपण कल्पना करू शकतो की जर एवढ्या गीतेवरती भाष्य लिहिलेले आहेत, टीका लिहिलेल्या आहेत आपल्या आचार्यांनी, आपल्या गुरुजनांनी, तर याचा अभ्यास महानुभाव पंथामध्ये त्या काळामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेला होता. श्रीमद भगवद्गीतेचं सूक्ष्म ज्ञान असणारे उपदेशी आपले लोक या महाराष्ट्रामध्ये पंथामध्ये सर्वत्र होते. आणि म्हणून या उपदेशी वर्गाचा सुद्धा अन्य देवता भक्ती मार्गातील लोकांवरती प्रभाव होता, कारण हे गीतेचे जाणकार होते आपले उपदेशी लोक. आणि म्हणून या श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानामुळे आपल्या महानुभाव पंथाचा समाजावरती प्रभाव होता. परंतु आता अलीकडे या 50-50-100 वर्षापासून अलीकडे आपले ग्रस्ताश्रमी लोक सुद्धा लीळा चरित्र, ब्रह्मविद्या, महावाक्य, सूत्रपाठ ग्रंथ याच्यावरती अभ्यास करू लागलेले आहेत. आणि गीता अध्ययनाकडे थोडंसं आता दुर्लक्ष झालेलं आहे. स्वामी श्री चक्रधर प्रभूंच्या ब्रह्मविद्या शास्त्राला जर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी श्रीमद भगवद्गीता या तत्वज्ञानाचा सूक्ष्म अध्ययन करणं आवश्यक आहे. कारण ज्याला श्रीमद भगवद्गीतेचं सूक्ष्म अध्ययन आहे तोच लीळा चरित्रातील प्रत्येक लीळेचा आशय समजून घेऊ शकतो. पण ज्याला गीतेचा पूर्व अभ्यास नाही असा मनुष्य लीळेतील जो गहन आणि रहस्यमय जो अर्थ आहे तो समजून घेऊ शकत नाही. म्हणून सांगावंसं वाटतं की आज आपल्याला श्रीमद भगवद्गीता ग्रंथातील अध्ययनाकडे आपल्या ग्रस्ताश्रमी यांनी वळायला हवं. परंतु आज ग्रस्ताश्रम काय आहे या धर्माबद्दल अनभिज्ञता मनामध्ये घेऊन संन्यास धर्म काय आहे ही याची जिज्ञासा करण्याकडे आपल्या ग्रस्ताश्रमी लोकांचा कल वाढलेला आहे. श्री चक्रधर स्वामींनी जे महाजनांना सांगितलं की जे होऊन असा ते पुसाना, तुम्ही ग्रस्ताश्रमामध्ये आहात, ग्रस्ताश्रम धर्म काय आहे याची तुम्हाला जाणीव असणं, याचं तुम्हाला पुरेपूर ज्ञान असणं गरजेचं आहे. ते महाजन म्हणाले की आम्हाला ग्रस्ताश्रम निरूपण करा. त्यांनी ग्रस्ताश्रम जाणून घेतला. पण आज आमचा ग्रस्ताश्रमी उपदेशी वर्ग ग्रस्ताश्रम धर्म न समजून घेता संन्यास धर्माबद्दल जास्त जिज्ञासा करत आहे. आणि त्यामुळे वाटचाल ग्रस्ताश्रम धर्मामध्ये चाललेली आहे आणि संन्यास धर्माचं ज्ञान घेण्याकडे आमची धाव चाललेली आहे. आम्ही धाव घेत आहोत. त्यामुळे आज गरज आहे की प्रत्येक उपदेशी वर्गाने श्रीमद भगवद्गीतेचं अध्ययन पहिले करावं आणि त्यानंतर आणि मग ब्रह्मविद्या शास्त्राकडे वळावं. श्री चक्रधर स्वामी की जय.